श्री परशुरामाची भूमी असा सन्मान मिळालेला निसर्गसंपन्न कोकणपट्टा आणि त्याच्या तळाशी पसरलेले हिरवे नंदनवन म्हणजे आपला सिंधुदुर्ग जिल्हा. या जिल्ह्यातील आंगणेवाडीची जत्रा फार प्रसिद्ध आहे. कितीतरी भाविक या जत्रेला अगदी आवर्जून हजेरी लावतात. कुडाळ, कसाल, कणकवली, मालवण कुठूनही मसुरे गावात पोहोचलात ना की छान नागमोडी वळणाच्या रस्त्यांवरून, कधी हिरव्यागार झाडाझुडपातून, कधी सोनेरी गवतातून, कधी काथळ सड्यातून, कधी वटचटांच्या पडद्याआडून, डेरेदार वृक्षांच्या कमानी खालून तुम्ही आंगणेवाडीत पोहोचता. येथील भरडावर म्हणजे कातळ सड्यांवर वास करून साऱ्यांचे रक्षण करणारी म्हणून ही भराडी देव. कोकणातील देवांची नावेही ना निसर्गाचीच रूपं असतात. कधी प्राण्यांच्या रूपात वाघेश्वर, कधी वृक्षांच्या नावाने हेळेकर, कधी फुरसाई, तर ही भरडावरची म्हणून भराडी आई. किती छान कल्पना आहे ना ही. वसंतोत्सव सुरू असल्याने कोकण भूमी जरा जास्तच सजलेली असते. आपल्या लाल परीराण्या सुद्धा मस्त नटून थटून यात्रेकरूंसाठी स्पेशल ये जा करीत असतात. माझी आई मालवणची. ती या जत्रेला तिच्या लहानपणी चालत किंवा बैलगाडीनेही यायची. कोळम, नीव, कातवडी, म्हान अशी गावं पार पाडली की आलं आंगणेवाडी, असं काहीसं तिनं केलेलं वर्णन मला अजूनही आठवतं. गेल्या कित्येक तपांपासून भराडी आईचा हा उत्सव अधिकाधिक समृद्ध होतानाच आम्ही पाहतोय. पूर्वीच्या कौलारू मंदिराच्या जागी आज देखणे छान संगमरवरी मंदिर झाले, पण गाभाऱ्यातील शांतता, सोज्वळता आणि मांगल्य आजही तसेच आहे. येणाऱ्या भाविकांचा एकंदरीत जीवनस्तर आज उंचावलाय, पण साधेपणा, प्रामाणिक श्रद्धा आणि सच्चेपणा अजूनही तोच आहे. भेट देणाऱ्या प्रत्येक यात्रेला सुलभतेने दर्शन होण्यासाठी झटणाऱ्या ग्रामस्थांची आपुलकीही आज तशीच आहे. खणा नारळाने भरलेल्या गाभारात फुलादागिन्यांनी सजलेले देवीचे रूप आश्वस्त करते. नकळत हात जोडले जातात. मागणे असे काहीच नसते, पण दर्शनाने मनातील मळप दूर होते एवढे नक्की. ताजेतवाने होता येते. परत येताना रस्त्यावर दुतर्फा निगुतीने छानपणे मांडलेल्या दुकानातून विंडो शॉपिंग करत फिरणे मला फार आवडते. मन बालपणात रमते. आईकडून हट्टाने घेतलेल्या साऱ्या वस्तू आठवतात. आत्ताही खरेदी होतेच. सगळंच गरजेचं असतं असं काही नाही, पण कधी कधी बिनकामाची खरेदी आणि थोडाफार वायफाय खर्चही आनंद देऊन जातो. जत्रेच्या निमित्ताने आपल्या माणसांच्या, मैत्रिणींच्या भेटीगाठी होतात. त्यांच्यासोबत एक उन्हाळ दिवस साजरा करता येतो. तिथल्याच टपरीवरच्या ओपन एअर हॉटेलमध्ये यथासांग नाश्ता, चहा, जेवण